एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आरू गेली स्कूलला, अबू गेले ऑफिसला. आता मी घरात एकटीच आहे. डेली रुटीनची कामं माझे चालू आहेत. आणि मला आज येणारी माझी एक महाराष्ट्रीयन फ्रेंड भेटायला. तो आम्ही दुपारी दोघी सोबतच जेवण करणार आहोत. तिला म्हटलं तू जेवायलाच भेटायला येणारच आहेस तर दुपारच्या वेळात. जेवणाच्या वेळात येशील तर घरी जेवशील काय, आपण ती पण एकटीच असते दिवसभर. आणि मग तिला म्हटलं चल तू ये, आपण दोघी सोबत जेवण करूयात. आमची खूप कमी दिवसाची ओळख आहे. आत्ताच जस्ट आमची ओळख झाली आहे. पण आमच्या दोघींचे स्वभाव आहेत ना खूप बोलके, बडबड करायची. त्याच्यामुळे मग आमच्या दोघींचं जरा चांगलं पटतं. फोनवर होतं आमचं बरेच अधूनमधून बोलणं. पण प्रत्यक्ष अशी एकदाच भेट झाली आहे आणि आता आज सेकंड टाईम होणार आहे. चला आता मी स्वयंपाक करून घेते आमच्या दोघींचा. मी आली की दाखवेलच. स्वयंपाक करायला घेतला आहे. स्वयंपाक ऑलमोस्ट होत आला आहे. आता शेवटच्या गरम गरम चपाती बनवते. मी केव्हाची वाट बघते तिची. मला पण असं झालंय कधी येते, कधी गप्पा मारतोय आम्ही. घेते मी चपात्या बनवून घेते. साधा स्वयंपाक बनवून झालाय. खूप जास्त असं काही नाही केलंय. इथे आहे हा राईस, इथे बटाट्याची भाजी. मी आता आलूची भाजी बनवते. सगळे शब्द इकडे ना असं राहून राहून ते हिंदी मराठी असं मिक्स शब्द व्हायला लागले आहेत. इथे डाळ, इथे बनवून ठेवल्या चपात्या आमच्या दोघींपुरत्या. खीर पण बनवली आहे. खीर आणि गॅसवरच आहे. शेवयांची खीर बनवली. फर्स्ट भेट म्हटल्यावरती काहीतरी स्वीट पाहिजे ना. तिची वाट बघते मी. येईलच ती आता 5-10 मिनिटात यायला हवी. ही आहे माझी मैत्रीण. आणि ही महाराष्ट्रीयनच आहे. ही पुण्याची आहे. ती आणि मी ऍक्च्युली म्हणजे दुसरीच भेट आहे आमची. पहिली भेट जी होती ना तर ती मंदिरात झाली होती आणि त्याच्यानंतर फोनवर 2-3 वेळेस बोलणं झालं. आणि आज म्हणजे घरात असं पहिल्यांदाच भेटतोय. पण असं वाटतच नाही आम्ही पहिल्यांदा भेटतोय म्हणून. ती आणि मी म्हणजे एवढं आहे की कोणी कोणाला चान्स पण नाही देते बोलायला. एवढ्या गप्पा चालल्यात खूप जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या. तर आम्ही आता जेवण करून घेतो. चला, झालंय आमच्या गप्पा वगैरे करून ही आता निघालीये. मला आता खूप असं कसं तरी होतंय ती चाललीये हे तर. नाही का, मी खूप लांब नाही चालले, मी इथंच चालले. आपण पण गप्पा संपल्या ना. हा? गप्पा संपल्या ना पण आपल्या. गप्पा संपल्यात. गप्पांना आपलं एवढं पूर्ण दिवस दिला 2 तरी तासापासून आम्ही गप्पा मारतोय पण असं वाटतंय अरे काहीच नाही बोललो आम्ही, खूप कमी बोललो म्हणून. चल कर एकदा त्यांना बाय बाय. अरे बापरे, ह्या पावसाचं काय करायचं. हा असा अचानक कधीही चालू होतो. हे बघा, म्हणजे अगदी लिटरली 10 मिनिटापूर्वी ऊन होतं बाहेर, ऊन म्हणजे असा अचानक सुरू झाला हा पाऊस. बघायला नको. अगदीच मस्त गारगार झालं. पण लगेच थंडावा आला वातावरणात. पण त्या माझ्या मैत्रिणीला बिचारीला पावसात जायला लागलं ना. रेनकोट घातला होता म्हणजे तिने. मुलाला स्कूलला घ्यायला जायला लागतं तिला. मुलाला स्कूलला घ्यायला गेली इथूनच. चला बघूयात आता पाऊस कधी थांबतो त्याची वाट बघते. मलाही आता थोड्या वेळात आरूला घ्यायला जाईल. तोपर्यंत पाऊस थांबला तर बरं. आता मलाही पावसात जायला लागणार आहे. चला मंदिरात निघालीये मी. मस्त साडी घातली. दिसतेस ग, मंदिरात चालली. हा, मी आणि गीतच्या मम्मी सोबत चाललीये. असंच त्यांचं ते म्हटलं की चल संध्याकाळ झाली आपण मंदिरात फिरून येऊ म्हणून. म्हटलं ठीक आहे चला मंदिरात जाऊन येतो. ही बघा, हे तर कानात आमच्यासारखंच थंडी वाजते आम्हाला. हा, मस्त मंदिरात जरा दर्शन करून येतो. साडी बळजबरी घालायला लावली मैत्रिणीने म्हणून साडी घातली. चला येते, मंदिरात जाऊन येते. बाय बाय. बाय बाय. ये लवकर. मंदिरात जाऊन आलो. जेवण वगैरे झालंय. स्वयंपाक बाकी होता. पटकन स्वयंपाक करून घेतला आधी. जेवण करून घेतलं. म्हटलं चला व्हिडिओ एंड करायचा राहिलाय तो करूयात. आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप छान होता. म्हणजे मी इथे आल्यापासून असं मला कोणी मराठी एवढी फ्रेंड भेटून आणि अशा खूप गप्पा मारल्याच नव्हत्या आम्ही.
एवढासा 2-3 तास एकत्र बसलो, गप्पा केल्या आणि असं वाटलं पण नाही नवीन होतो. आम्ही म्हणजे दुसऱ्यांदाच आम्ही लिटरली भेटलो आणि असं वाटत होतं, की खूप दिवसापासूनची ओळख आहे. फोनवर बोलत होतो 2-3 वेळेस फोनवर पण बोलणं झालं होतं आणि छान आहे तिचा पण स्वभाव बोलका असल्यामुळे मग लगेच असं पटकन आमचं ट्युनिंग बसून गेलं. आणि आज संध्याकाळी परत मंदिरात गेलो. मस्त आजचं म्हणजे अ, योगायोग सगळा चांगलाच होता. आज मंदिरात दर्शनाला मिळालं आणि मंदिर शिवजींचं होतं. तिथेच हनुमानाचं पण होतं आणि तिथेच शेजारी महालक्ष्मीचं पण होतं. आता श्रावणात मंदिरात जाण्यासाठी मंदिर कुठे असं शोधत बसायचं काम येणार नाही. ह्यावेळेस मंदिर माहिती झालंय कुठे आहे असं म्हणून. म्हणजे इझी पडेल आता म्हणजे एकटी पण जाऊ शकते मी आता मंदिरामध्ये. काही टेन्शन नाही राहिलं. आता आहोंनासारखं चला ना मंदिर शोधा ना आणि मला घेऊन चला म्हणणार नाही मी आता. नाही आले तर मी एकटी जाऊन येणार. चला आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. सो बाय बाय अँड टेक केअर.